नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्याशी एक वेगळा अनुभव शेअर करतो. तर झालं असं की एक कस्टमर होते ते लेडीज होते. त्यांनी गाडी बुक केली, गाडीमध्ये येऊन बसले वगैरे सर्व ठीक आहे, चांगले बोलत होते वगैरे व्यवस्थित. मी ज्यावेळी त्यांना लोकेशनच्या रस्त्याने घेऊन निघालो त्यावेळी म्हणाले आम्हाला इकडे नाही जायचं आहे, आम्हाला तिकडे जायचं, म्हणजे विरुद्ध दिशेला जायचं. मी म्हणालो तुम्ही लोकेशन तरी इकडचं टाकलं आहे. बोलते नाही तुम्ही आम्हाला इकडे घेऊन जा. म्हटलं लोकेशन चेंज करा. तर मग नाही म्हणाल तुम्ही घेऊन जा. म्हणजे ठीक आहे. आम्ही त्यांना विरुद्ध दिशेने तेवढंच जेवढं अंतर सर्व दिशेला होतं तेवढंच विरुद्ध दिशेला अंतर होतं त्यांचं. तिकडे नेऊन सोडलं. ॲपवरती भाडं आलं 100 रुपये. तर माझ्याशी ते उज्जत घालायला लागले. 100 रुपये आम्ही तुम्हाला का द्यायचे? तर मी म्हटलं त्यांना, मॅडम ॲपमध्ये तुम्ही बुकिंग करताना ॲपमध्ये तुम्हाला जेवढं भाडं दाखवलं तेवढंच आहे ना. तर म्हणाले भाडं तेवढंच आहे पण तुम्ही कमी घ्या ना पैसे. म्हटलं मी कमी का घेऊ पैसे मॅडम? जेवढे पैसे दाखवतात तेवढेच मी घेणार ना. मी तुमच्याकडे जास्त पैसे मागितले का? नाही ना. तुम्ही जोरात ओरडून जोरात ओरडायला लागले पैसे कमी घ्या. म्हटलं जोरात ओरडून तुम्ही काय करू शकता मॅडम? मला तुम्ही म्हणजे मी खोटं बोलतो असं दाखवायचं का तुम्हाला? ॲप समोर आहे ना तुमच्या, जे पैसे दाखवतात तेच मागतो. 1 रुपया एक्स्ट्रा मागितला का तुमच्याकडे? तुम्ही पैसे कमी घेण्यासाठी माझ्यासाठी का वाटलं? अशी कशी माणसं असतात ना. का म्हणजे या लोकांना असं का वाटतं? तर गाडी बुक करताना तुम्हाला माहिती आहे एवढ्या पैशासाठी तुम्ही ॲक्सेप्ट केलं, कुठे जायचं आहे तुम्हाला माहिती आहे, तरीसुद्धा भांडत. ठीक आहे, एक वेगळा अनुभव घेता आला. धन्यवाद.